नमस्कार पालक मित्र हो. मुलं जिद्दी होतात आणि हे पाहिलं ना की आपल्यालाही राग येतो, निराशा होते आणि कधी-कधी असं वाटतं की आपण आई-वडील म्हणून कमी पडतोय का? आजकालची मुलं त्यांना अशी झटक्यात राग येतात, पटकन रागावतात, उलट उत्तर देतात. अभ्यासाला बसायला सांगितलं की नाकं मुरडतात आणि मोबाईल हातातून काढून घेतला की घरभर गोंधळ घालतात, सगळं घर डोक्यावर घेतात आणि कधी-कधी आपणच म्हणतो की काय करावं या लेकराचं आता? पण मनापासून सांगतो ही जी जिद्द आहे ना, ही जिद्द वाईट नाहीये. जिद्द ही ती एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे, जी जर आपण योग्य दिशेला जर डायव्हर्ट केली, वळवली ना, तर मुलं आयुष्यात खूप मोठं होतील. आपलं काम फक्त एवढं आहे की या जिद्दीच्या एनर्जीला व्यवस्थित डायव्हर्ट करणं, तिला दिशा देणं. आपलं काम त्या जिद्दीला मोडणं नाहीये. तर लक्षात घ्या, तिला योग्य दिशा देणं आहे. आज मी जे तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे ना, या 5 स्टेप्स आहेत. पण या 5 स्टेप्स नसून हे इमोशनल दरवाजे आहेत. हे दरवाजे जर तुम्ही उघडले, तर जिद्दी मुलांचं मन जे आहे ना, तर ते हळूहळू मऊ होईल एका समजूतदार माणसाप्रमाणे आणि ते बदलायला सुरुवात होते. मी स्वतः एका आईच्या नजरेतून तुमच्यासोबत बोलतो आहे आणि आजच्या काळातल्या आईचं मन, तिचं प्रश्न, तिची धडपड ही सगळी या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मुलाची जिद्द ही बहुतेक वेळा चुकीची इच्छा नसते. ती फक्त एक अवघड भावना आहे. मुलांना स्वतःच्या भावनेचं काही नाव देता येत नाही. राग, निराशा, भीती, अपमान, थकवा हे सगळं त्यांच्या मनात ना एकत्र होतं, मिक्स होतं आणि ते जिद्दीपणाच्या रूपात बाहेर येतं. उदाहरण घ्या, एक जर समजा तुम्ही थकलेले असाल आणि कोणी जर तुम्हाला सांगितलं की एवढं काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे आणि करावंच लागणार आहे, तुम्हाला राग येतो? येईल ना. मग मुलांच्या रागाला आपण याची वागणूक चुकली, याचे संस्कार व्यवस्थित नाहीये असं म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पण या अवघड भावना, या भावना ज्या आहेत ना, तर त्या अवघड होतात असं समजून आपण त्यांच्याकडे कधी पाहत नाही. मोबाईल हा आजच्या काळातला सर्वात मोठा कळीचा विषय आहे, कळीचा मुद्दा आहे. पोरं मोबाईलमध्ये इतकी गुंतून गेलेली आहे ना की अभ्यास, घरकाम, शिस्त काहीच त्यांना दिसत नाही. जर समजा आईनं मोबाईल काढून घेतला की घरभर ओरडतात, दारं आपटतात, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये म्हणतात. पण हे जर पहिल्यांदा समजलं ना, तर जिंकल्यासारखं होईल. म्हणजे मोबाईल ही काही जिद्द नाहीये. मोबाईल म्हणजे मुलांचं ना अभ्यास किंवा म्हणा या या बाकी गोष्टीतून सुटायचं, पळायचं एक ठिकाण आहे, एक वस्तू आहे. जसं मोठ्या माणसाला आपल्याला जर समजा स्ट्रेस आला, आपण काय करतो? चहा घेतो, गप्प बसतो थोडंसं, ठीक आहे, किंवा गप्पा मारतो, सोशल मीडियावरती आपण स्क्रोल करतो. तसंच मुलं ही मोबाईलमध्ये पळ काढतात आणि त्या भावनेला समजून घेतलं नाही ना, तर त्यांच्या हातातून तो मोबाईल काढून घेणं, हिसकावून घेणं हे त्यांना म्हणजे काय आहे की त्यांचा एकटेपणात त्यांना ढकलण्यासारखं आहे. म्हणजे एकटेपणा त्यांचा काढून घेतल्यासारखं असं वाटतं. म्हणून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे शांत राहून. रागावर राग नको व्हायला कधी. जिद्दी मुलांसमोर किंवा जिद्दी मुलांसोबत जेवढं आपण शांत राहू, तितका तो जास्त समजूतदार आणि सॉफ्ट बनत जातो. उदाहरण घ्या, एखादा मुलगा दिवसातून 3 तास मोबाईल खेळतो आणि आई रागावते, मोबाईल काढून घेते. मुलगा जोरजोरात ओरडायला लागतो. आईलाच ओरडतो, घरभर रडत फिरतो, हंबरडा फोडतो. आई विचार करते की इतका राग का? हे पोरं बिघडतायत का? मुलं असं का करतात? कारण त्यांचं मन नाव न देता येणाऱ्या भावनेनं काय आहे की ते अडकून बसलेलं आहे त्यामध्ये आणि ते जिद्दीच्या रूपानं बाहेर येतं. मग इथं पहिला उपाय तुम्हाला हा करायचा आहे की मुलांना शांत आवाजात सॉफ्टपणे त्यांना विचारायचं की तुला काय वाटतंय, काय झालं, मला सांग, रागराग करू नको. मुलं लगेच शांत होतात आणि हा प्रश्न जे आहेत ना, त्या परिस्थितीमध्ये विचारलेले प्रश्न हे ते त्यांच्या मनात बीजासारखे जे नंतर ते पेरले जातील आणि ते हळूहळू उघडतात. दुसरा पर्याय म्हणजे नियम एकत्र बनवा. आपल्या मुलांवरती आपण काय करतो की नियम लादतो म्हणून ते जिद्दी होतात. पण आपण मुलांना जर म्हटलं की आपण सोबत बसून आता अभ्यास करू, चल बाळा आपण
आता आपण एक काम करू की मोबाईल आपण किती वेळ वापरायचा ही दोघं आपण मिळून ठरवू. मुळात जिद्दी मुलांना किंवा जिद्दी लोकांना जर काही त्यांच्यावर नियम लादले ना तर ते त्यांना आवडतच नाही. पण माझं मत महत्वाचं आहे ही जी भावना जी आहे ना ही भावना त्यांना आवडते. आणि जेव्हा आपण त्यांना मत विचारतो तेव्हा ते स्वतःच नियम मानायला स्वीकारतात आणि ते मानायला लागतात. उदाहरणार्थ एका आईनं नियम बनवले समजा आणि ती म्हणाली की रोज आपण काय करूया की अभ्यासानंतर 45 मिनिटं काय करायचं आपल्याला मोबाईल वापरायचा. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मुलांनीही होकार दिला आणि काही दिवसानंतर मुलं कोणतीही कंप्लेंट करत नाही, तक्रार करत नाही आणि ते अभ्यास करतात आणि नंतरच मोबाईल हा नियम जो आहे ना तर तो स्वीकारतात. हा त्यांच्यावर नियम लादलेला नसतो, तो सहभागाने बनलेला असतो. म्हणून सहभाग महत्वाचा आहे. तिसरा उपाय अभ्यासाला जो आहे ना थोडासा इमोशनल अर्थ द्यायचा आहे. मुलांची जी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता जी आहे ना आज ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अटेन्शन स्पॅम खूप कमी होत चाललेला आहे. आपलंही पहा, आपल्याला अगोदर 10 आकडी नंबर लक्षात राहायचे, आता राहतात का? नाही राहत. मोबाईलमुळं काय आहे की मुलांची जी मेमरी आहे ना तर ती डेव्हलप होत नाहीये आणि या मोबाईलमुळं काय आहे की झटपट एंटरटेनमेंटची त्यांना सवय लागलेली आहे. म्हणून त्यांना अभ्यास बोर वाटतो. जिद्दी मुलं अभ्यासाचं किंवा पुस्तकाचं जर म्हणजे कवर पाहिलं किंवा पुस्तक जर पाहिलं ना तर ते चेहरा वाकडा तिकडे करतात. पण इथंही सोपा उपाय. अभ्यास का करायला पाहिजे? अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा अभ्यास का करायला पाहिजे इमोशनल अर्थ देता आला पाहिजे. कारण यात काय फायदा दडलेला आहे, काय लपलेला आहे हे त्यांना कळायला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर काय होऊ शकतं आयुष्यात याचं जर इमोशनल लेवलवरती, प्लेन ब्लॅक अँड व्हाईट ग्रे इन्फॉर्मेशन नाही, अभ्यास करशील तर मोठा होशील, चांगले करशील, तसं नाही. इमोशनल काही पर्पज जर देता आलं ना तर मुलं ऐकू लागतात. जसं की गणित शिकवताना बघ, तुला जर गणित जर चांगलं आलं तर उद्या तू मोठा साहेब झाल्यानंतर कोणाला किती पैसे द्यायचे, आपल्याला किती ठेवायचे हे तुला समजेल. आणि मोठा झाल्यानंतर मला तू काय गिफ्ट देणार, कुठली कार गिफ्ट देणार, मग त्याच्यासाठी तुला आतापासून शिकावं लागणार आहे. या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मुलांच्या मनावर खूप खोलवर आघात करतात आणि हे ऐकल्यावर मुलांच्या मनात ना भावना निर्माण होते. हे माझ्यासाठी आहे. भावना तयार झाली ना की हे जी जिद्दीपणा आहे ना हा वितळायला लागतो. चौथा उपाय, रागावर राग नको. मुलं जर उद्धटपणे जर बोलत असतील ना तर उलट उत्तर देत असतील ना तर ही वेळ आपल्याला त्यांच्यावरती रागवायची नाही, बिलकुल नाही. ही वेळ आपल्याला समजूतदारपणा दाखवायची आहे. मी स्वतः अनुभवलेलं उदाहरण सांगतो की प्रियंका, ॲज यू नो की माझी वाईफ प्रियंका आणि माझा मुलगा दिल्ली. रोज आईला प्रियंकाला तो म्हणायचा की तू काही समजून घेत नाही मला नेहमी त्रासच देते किंवा माझ्यासोबत नेहमी असंच होतं, मला मोबाईल मिळत नाही, लॅपटॉप मिळत नाही, मला नेहमी अभ्यासाला यायला ओरडतात. मम्मी रडायची, रागवायची आणि पोरांमध्ये एवढी तळमळ दाखवून सुद्धा काही सुधारणा होत नव्हती. त्याची निराशा वेगळीच. पण नंतर एक दिवस तिला समजावून सांगितलं प्रियंकाला आणि मग तिने शांतपणे सांगितलं की बघ दिल्ली, मला माहीत आहे तुला खूप काही वाटत असेल, तुला खूप काही त्रास होत असेल, तू असं बोललास ना तरी माझं मन तुझ्यासोबतच आहे, मी नेहमी तुझ्यासोबतच आहे. मी बळजबरी वेठीस धरून तुला परेशान करत नाही, कारण आपल्याला आपले दिवस बदलायचे आहेत आणि आपले दिवस बदलायचे असेल तर तूच आमची म्हातारपणाची काठी आहे. तुझ्यावरच आमचं म्हातारपण अवलंबून असणार आहे. म्हणून तुला आता शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि मग दिल्लीनी हळूहळू हा ठीक आहे आई मी करतो, मम्मी मी करतो, आणि मला फक्त अभ्यासाचं समजत नाही म्हणून मला राग येतो. मुलं उद्धट होत नसतात किंवा मुलं उद्धट नसतात, ते त्यांच्या भावना जे आहेत ना तर ते शब्दात सांगू शकत नाही म्हणून त्यांना ते अवघड वागतं, म्हणून ते थोडंसं जिद्दी होतात आणि अवघडवाने वागतात. पाचवा आणि शेवटचा उपाय, मुलांना ना चॉईस द्यायला पाहिजे. जिद्दी मुलांना चॉईस दिली ना की त्यांच्या मनातली जी ताणलेली दोरी जी आहे ना तर ती ढिल्ली व्हायला लागते. उदाहरणार्थ,
तू आता अभ्यास करणार की 10 मिनिटानंतर करणार? तू आता गणिताचा अभ्यास करणार की सायन्सचा करणार? आता तू लिखाण काम करणार की मोठ्यानं धड्याचं वाचन करणार? अशी चॉईस दिली ना मुलांना की त्यांच्यावरती नियंत्रणाची भावना होत नाही. म्हणजे जिद्दी मुलांना नियंत्रण किंवा कंट्रोल केलेलं कोणी आवडत नाही. बघा, जिद्दी मुलं ना वाईट नसतात, ती इमोशनल असतात, संवेदनशील असतात. त्यांच्या मनात भावनांचं वातावरण जास्त असतं. जिद्द म्हणजे त्यांची आवाज देण्याची पद्धत आहे. आजच्या आईवडिलांनी ना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मुलांना आपली गरज जास्त आहे, आपल्या रागाची नाही. त्यांना आपला धीर पाहिजे, त्यांना हिंमत पाहिजे आणि थोडंसं प्रेम पाहिजे. आज तुम्ही तुमच्या मुलाला हळूच सांगून बघा, बाळा मला माहिती आहे तुला कधी कधी खूप राग येतो, पण मी तुझ्यासाठीच करते किंवा मी तुझ्यासाठीच करतोय. चल आपण दोघं मिळून तुझ्या या जिद्दीपणाला किंवा या चिडचिडपणाला ना आपण तुझी ताकद बनवू. आणि हे ऐकल्यानंतर ना तो जिद्दीचा जो बुरुज आहे ना, तर तो हळूहळू शांत होतो आणि तो कोसळायला लागतो. आणि मग तिथूनच पुढं खरा बदल जो आहे ना, तर तो व्हायला सुरुवात होते. गरज फक्त आपल्याला त्या भावनिकपणे त्यांच्या मनाला हात घालण्याची आहे, समजूतदारपणा घेण्याची आहे. आणि ज्या झाडाचे फुलं त्याच झाडाखाली पडतात. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, फीडबॅक, प्रतिक्रिया किंवा आणखी कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. नमस्कार.